आमची जी आमची मागणी आहे की जी नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आहे ती पहिलं जे अलाइनमेंट झालं होतं सर्वात सुरुवातीला की नाशिक शिन्नर अकोले सरहद्द संगमनेर सरहद्द आळेफाटा मार्गे पुणे तर त्याच मार्गानं झाला पाहिजे. त्याचा मार्ग बदलू नये. अलीकडच्या काळात कळतंय की ही रेल्वे शिर्डी मार्गे नेणार आहे. तर मला वाटतं त्यानं त्या रेल्वेला मोठा हेलपाटा पडणार आहे आणि त्याचं अंतर पण वाढणार आहे आणि जो काही हेतू आहे कमी वेळेत हायस्पीड रेल्वे पोचली पाहिजे त्याला बाधा येणार आहे. त्यामुळं अकोले आणि संगमनेरच्या मायबाप जनतेच्या वतीनं ही स्पेशल मागणी आहे की जो पहिला सर्वे झाला होता त्यानुसारच ही रेल्वे झाली पाहिजे. नाशिकवरून शिन्नर मार्गे अकोले सरहद्द संगमनेर सरहद्द आळेफाटा मार्गे पुणे ह्या पद्धतीनं ही रेल्वे व्हावी. त्याचा पर्यटनासाठी पण उपयोग होईल, शेतकरी बांधवांसाठी पण उपयोग होईल आणि सर्व दृष्ट्या तिथं जे काही शुगर कारखाने आहेत साखर कारखाने आहेत त्यांच्या माल वाहतुकीसाठी पण त्याचा उपयोग होईल. पहिला जो सर्वे झाला होता त्याच्यामध्ये कुठेही शिर्डीचं नाव नव्हतं का आणि आता शिर्डी आलेलं आहे त्याने देवस्थान असल्यामुळे शिर्डी असेल आणि अकोले इथनं जे आहे त्याचे पॅसेंजर जे आहे हायस्पीड रेल्वेसाठी आहेत म्हणजे काय तुम्ही तिथनं परिस्थिती चांगल्या नाही. पहिलं गोष्ट शिर्डीचं पहिलं नाव तर नव्हतं. शिर्डी देवस्थान खूप चांगलं आहे या पद्धतीनं साईबाबांवरची आमची पण श्रद्धा आहे. परंतु त्याचा जो हेतू आहे मूळ हेतू की नाशिक पुणे हे अंतर कमी वेळेत काढलं गेलं पाहिजे. मला वाटतं शिर्डी कुठंतरी बाजूला जाते त्यामुळं कमी वेळेत अंतर काढताना त्याचा फारसा उपयोग होईल असं मला वाटत नाही. त्यासाठी शिर्डीला ज्या पर्यटनासाठी किंवा तिथले जे काही भक्त जातात त्यांच्यासाठी तुम्ही नवीन रेल्वेचा मार्ग स्वीकारू शकता. परंतु इथं तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर म्हणजे कळसुबाईचं सर्वात उंच शिखर हे अकोले तालुक्यात आहे. भंडारदरा आहे, चांदण व्हॅली आशिया खंडातील 2 नंबरची व्हॅली तिथं आहे. मग एवढं सगळं तिथं नैसर्गिक सौंदर्य आहे. तिथं साखर कारखाने आहेत, बाकी शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक आणि या सगळ्याचा विचार केला तर पहिला जो मार्ग आहे तर तोच होणं गरजेचं आहे की नाशिकवरून शिन्नर, शिन्नरवरून अकोले, अकोल्या सरहद्दीतून संगमनेर सरहद्द आळेफाटा मार्गे पुणे आणि असा मार्ग हाच संयुक्तिक आहे. याच्यामध्ये बाकीचा हेतू कृपा करून घालू नये. कारण सरकारचा जो हेतू आहे की ट्रँगल तयार करायचा पुणेवरून मुंबई, मुंबईवरून नाशिक आणि नाशिकवरून पुणे हा ट्रँगल सुटसुटीत होण्यासाठी हा पहिलाच मार्ग होणं गरजेचं आहे. आज ही मागणी तुम्ही आजपर्यंत काही रेल्वे मंत्र्यांशी पत्रव्यवहार किंवा चर्चा तुमची झाली? याच्या आधी 100% रेल्वे मंत्र्यांशी रेल्वे ऑफिसची पण माझी बैठक झाली होती. तोपर्यंत शिर्डीचं नाव कुठंच नव्हतं. रेल्वे मंत्र्यांशी पण अश्विनी वैष्णवजींशी पण माझं बोलणं झालं होतं की साधारणतः याच्यामध्ये ही इन्व्हॉल्वमेंट झाली आहे आणि शिर्डीचं नाव येऊ लागलं आहे. तर लोकांचा प्रचंड असंतोष आहे आणि मला वाटतं आदिवासी तालुका अकोले तालुका आहे, संगमनेरचे शेतकरी या कुणावरही अन्याय न होता हा या मार्गे झालं तर त्या भागाची प्रॉस्पेरिटी वाढेल आणि 100% जे काही तुम्ही म्हटले की पॅसेंजर भेटतील का तर 100% पॅसेंजर ज्याप्रमाणे आपण म्हणालात ट्रँगल होतं पाहिजे, तयार व्हायला पाहिजे. आणि तुम्ही जे आहेत रेल्वे मंत्री यांच्याशी बोलला होता त्यावेळेस मध्ये शिर्डीचं नाव नव्हतं त्यानंतर आत्ता नाव आलं त्यानंतर तुम्ही बोललात का आणि बुलेट ट्रेन देखील आपण बघताय केलेली आहे त्याची पण मागणी असणार. आत्ताची पहिली तर मागणी आमची जी आहे म्हणजे आत्ता 8-10 दिवसापूर्वी हे सगळं व्हायला लागले त्यावरती अकोल्यात जे काही सामान्य जनता आहे, शेतकरी आहे, तिथले सर्वपक्षीय नेते मंडळी यांच्या बैठका व्हायला लागल्या. त्याच्यानंतर आम्ही अधिवेशनाचीच वाट पाहत होतो. त्या प्रश्नाला अधिवेशनातून वाचा फोडू आणि त्याच्यानंतर परत अश्विनी वैष्णवजींशी भेटणार आहे. या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांनाही निवेदन आज मी देतो आहे की तुम्ही जो पहिला रेल्वे मार्ग होता अकोले शिन्नर मार्गे नाशिक शिन्नर अकोले सरहद्द मार्गे संगमनेर आळेफाटा आणि पुणे तर ह्याच रेल्वे मार्गाला मान्यता द्यावी. त्यासाठी तुम्ही केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मी आज मुख्यमंत्री महोदयांना पण देवेंद्रजींना पत्रव्यवहार करतो आहे आणि मी स्वतः एकदा हे अधिवेशन हिवाळी अधिवेशन नागपूरचं संपलं या अश्विनी वैष्णवजींना मी भेटणार. काय वाटतं काय तुमची भूमिका असणार आहे हाय स्पीड रेल्वे आपल्या तुमचं सरळ आहे. जर ही मागणी पूर्ण व्हायला लागली नाही तर जनरेटा लोक रस्त्यावर उतरतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन वगैरे
आंदोलनाची